राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इथं उन्हाळी मिरची आणि उन्हाळी टोमॅटोची लागवड केली होती. तर जवळपास याला जर लागवड करून एक महिना झालेला, म्हणजे 34-35 दिवस झालेले आहेत. हे खूप छान प्रकारे हे बघा, इथं मिरची सध्या बघा एकदम वाढसुद्धा एकदम छान प्रकारे आहे. कुठेही थ्रिप्स वगैरे अटॅक तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. आता जवळपास याला बऱ्याच ठिकाणी असं फुलं लागायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. ग्रोथही खूप छान प्रकारे आहे. याला आता फवारतीचं शेड्यूल चालू आहे, खताचं सुद्धा शेड्यूल चालू आहे. तर हे बघा, ह्या साईडला इकडे टोमॅटो आहे. टोमॅटोला पण आता एकाच दिवशी दोन्हीची लागवड केलेली आहे. याला आता लाकूड लावून घेतलेले आपण, तार बांधायचं काम चालू आहे. पाठीमागे लगेच सुतळी लावायसुद्धा काम चालू आहे. हे बघा किती छान प्रकारे ग्रोथ आहे. सध्या वाढ पण एकदम चांगली झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी असं फुलं लागलं, वरती बारीक असं फुलं लागलेली आहेत. बघा काही ठिकाणी आता टोमॅटोसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. ही आपण उन्हाळी लागवड ही आपण जानेवारी महिन्यात केली होती. आणि याच्यामध्ये 2 टप्पे करण्यासाठी उन्हाळी लागवड एक आता मार्च महिन्यामध्ये आता कोणती पिकं घ्यायला पाहिजेत, असं जेणेकरून पुढं चालून त्याला एक भाव चांगला भेटेल. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाणी पुरेसं नसतं, त्यामुळं उन्हाळी हंगामात जास्त करून कोणी असं पिकं घेत नाहीत. तर मार्च महिन्यातील लागवडीचे पिकं पुढं चालून म्हणजे मे किंवा जूनच्या सुरुवातीला तुम्हाला एक चांगला भाव याच्यामध्ये भेटू शकतो. तर अशी कोणती पिके जी आपण मार्च महिन्यात लावू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पहिलं म्हणजे आपण मिरची लागवड करू शकतो, जेणेकरून 2 महिन्यानंतर मिरचीचा तोडा चालू होतो, जवळपास 60-65 दिवसानंतर. तर आपल्याला मे आणि जूनमध्ये हमखास आपल्याला चांगला बाजारभाव बघायला भेटतो. आणि आपल्याला जवळपास 50-60 रुपये जर किलोला बाजारभाव भेटला तर आपलं खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये एक उत्पादन होतं. त्याच्यामधून एक इन्कम पण चांगल्या प्रकारे होते. दुसरं म्हणजे आपण त्याच्यामध्ये मार्च महिन्यामध्ये मग टोमॅटो लावू शकतो. टोमॅटो पण आपल्याला मे किंवा जूनमध्ये एक चांगला बाजारभाव बघायला भेटतो. जवळपास 400-500 कॅरेट जरी बाजारभाव भेटला तरी आपल्याला त्याच्यामधून चांगलं उत्पादन आणि चांगली इन्कम होते. आणि उन्हाळी हंगामामध्ये जवळपास आपल्याला फंगल अटॅक वगैरे असं जास्त काय असं बघायला भेटत नाही, त्यामुळे उत्पादनही चांगल्या प्रकारे वाढतं. आणि तिसरं पीक म्हणजे कोथिंबीर पीक. तर कोथिंबीर उन्हाळी हंगामामध्ये जवळपास कोणीच करत नाही आणि एकदम कमी दिवसामध्ये 40-45 दिवसामध्ये निघणारं पीक आहे. आणि उन्हाळी हंगामामध्ये जवळपास तुम्हाला चांगलाच बाजारभाव बघायला भेटतो. 40-50 रुपये किलो आरामात कधीही बाजारभाव बघायला भेटतो. चौथं म्हणजे आपण त्याच्यामध्ये भेंडी लागवड करू शकतो. भेंडीला जवळपास उष्ण वातावरणच पोषक असतं. उन्हाळी वातावरणामध्ये भेंडी एकदम चांगल्या प्रकारे येते. फक्त भेंडीचं 2-3 दिवसामध्ये तोडा करावा लागतो. जर भेंडी लांबच गेली तर भेंडी त्याच्यामध्ये मग निब्बर होऊ शकते. निब्बर झाल्यानंतर आपल्याला बाजारभावही कमी भेटू शकतो आणि जर जी वाढणारी भेंडी आहे तिचीही ग्रोथ कमी होते. त्यामुळे वारंवार तोडे भेंडीचे करावे लागतात. उन्हाळी हंगामामध्ये भेंडी पण चांगल्या प्रकारे येते, त्याची आपण लागवड करू शकतो. आणि 5वं एक महत्त्वाचं पीक म्हणजे त्याच्यामध्ये एक वांगी लागवड. तर वांगी लागवड आपण मार्च-एप्रिलला जर वांगी लागवड केली तर मे आणि जूनच्या जवळपास तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे असे बाजारभाव त्याच्यामध्ये बघायला भेटतील. जवळपास 1000-1100 रुपये कॅरेट तुम्हाला सहज बाजारभाव बघायला भेटतो. पण उन्हाळ्यामध्ये एक त्याच्यामध्ये अधिक प्रॉब्लेम येत जातात, शेंडआळी वगैरे. त्याच्यामध्ये मग रोगराईचं प्रमाणही थोडंफार शिल्लक असतं, ते टिकवणं अतिशय मुश्किल आहे. त्याच्यामुळेच आपल्याला त्याच्यामध्ये बाजारभाव बघायला भेटतो. अशा 5 पिकापैकी तुम्ही कोणतीही लागवड करू शकता आणि चांगला बाजारभाव मिळवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.